शेतकरी मित्रांनो, आज आहे 28 जुलै आणि आपण बघणार आहोत आता येणाऱ्या 2-3-4 दिवसामध्ये राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे, अतिवृष्टीचा अंदाज आहे, कुठे हा पाऊस धुमाकूळ घालणार आहे या संदर्भाची माहिती. सुरुवातीला जर बघितलं आपण डीप डिप्रेशन जे असेल तर उत्तर छत्तीसगडच्या आसपास किंवा मग दक्षिणेकडे झारखंड आहे याच्या आसपास या ठिकाणी बघायला भेटत आहे आणि त्याच्याच प्रभावाखाली राज्यामध्ये जो असेल तर पाऊस चांगल्यापैकी सक्रिय झालेला आहे. जर आपण आता 1 तासभरापूर्वीची परिस्थिती बघितली तर विदर्भ असो किंवा मराठवाडा असेल किंवा किनारपट्टी आणि घाटाच्या आसपास चांगल्यापैकी ढग सक्रिय झालेले आहेत आणि या संदर्भाची माहिती 2-3 दिवसापूर्वी आपण दिलेली होती की पाऊस आता धुमाकूळ घालणार आहे. परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्या संदर्भात विश्वास बसला नसेल कशाचा पाऊस येतो, परंतु जे शेतकरी नेहमी बघतात त्यांना या संदर्भाचा विश्वास असतो आणि ते या ठिकाणी सातत्याने माहिती आणि व्हिडिओ बघत असतात. जर आपण बघितलं तर विदर्भाच्या पूर्वेकडच्या भागाच्या आसपास चांगल्यापैकी ढग सक्रिय झालेले आहेत. भंडारा असेल, नागपूर, वर्धा आहे, त्यानंतर अमरावतीच्या आसपास बुलढाणा, अकोला, वाशिम आहे, या ठिकाणी यवतमाळपर्यंत, चंद्रपूरपर्यंत गडगडाटासह जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस या ठिकाणी सक्रिय आहे. मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागाच्या आसपास देखील चांगल्यापैकी वातावरण आहे. या ठिकाणी जरी आपल्याला दिसत नसलं पाऊस सक्रिय झालेला, परंतु तरी देखील या ठिकाणी पाऊस सक्रिय होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. या ठिकाणी चांगल्यापैकी मुसळधार पाऊस होण्याचा आजसाठी अंदाज आहे, ज्यामध्ये जालना असेल, परभणी, हिंगोली, नांदेड आहे, लातूरचा देखील काही भाग या ठिकाणी सध्या पाऊस सक्रिय आहे. लातूर, धाराशिव, सोलापूरच्या काही भागामध्ये विजांसहित गडगडाटी पाऊस चालू आहे. यानंतर जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील चांगल्यापैकी ढग निर्माण झालेले आहेत. जळगाव असेल या ठिकाणी देखील जोरदार ते मुसळधार पाऊस सक्रिय होणार आहे. सध्या या ठिकाणी परिस्थिती तशी आहे, या ठिकाणी पाऊस होईल. यासोबतच जर बघितलं तर अहिल्यानगरचा बहुतेक पूर्वेकडचा भाग आहे, यासोबत पुणे असेल, बीडच्या देखील बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी सक्रिय ढग होत आहेत. या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. त्यानंतर सातारा आणि सोलापूरचा पश्चिमेकडचा भाग, सांगलीपर्यंत देखील मध्यम ते जोरदार पावसाची या ठिकाणी सध्या शक्यता आहे. घाट किंवा किनारपट्टीच्या आसपास देखील चांगल्यापैकी ढग आहेत, मुसळधार पाऊस देतील अशा प्रकारची परिस्थिती आहे. जर आपण आता उद्या 29 तारखेचा अंदाज जर बघितला, आज तर मराठवाडा विदर्भामध्ये पाऊस आहे. उद्याची जर परिस्थिती बघितली तर जे डिप्रेशन आहे ते काहीसं भलेही आपल्या समजा महाराष्ट्रामध्ये येणार नसलं, परंतु तरी देखील त्याचा थोडासा प्रभाव जो असेल तर उत्तरेकडील भागामधून जाणार असल्यामुळे, म्हणजे मध्य प्रदेशच्या पूर्वेकडच्या भागामधून जाईल, त्यामुळे विदर्भामध्ये बऱ्यापैकी याचा प्रभाव जाणवेल. त्यामुळे उद्या विदर्भाकडे खास करून पूर्वेकडचा जो भाग आहे, वर्धा, यवतमाळ असेल, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. खूप मोठा पाऊस या ठिकाणी होऊ शकतो. या खालोखाल जर बघितलं अमरावती आहे, या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे. अकोला असेल, बुलढाणा आहे, परभणी, हिंगोली, नांदेड आहे, लातूर, बीड असेल, जालना असेल, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळ्यापर्यंत देखील काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, तर बऱ्याचशा ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम पाऊस देखील आपल्याला बघायला भेटेल. सोलापूरचा पूर्वेकडचा भाग आहे, धाराशिव आहे, त्यानंतर बीडचा पश्चिमेकडचा भाग, अहिल्यानगर आहे, या ठिकाणी नाशिकचा पूर्वेकडचा भाग, या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता उद्या 29 तारखेसाठी असणार आहे. सांगली, सातारा, पुणे असेल, अहिल्यानगरचा पश्चिमेकडचा भाग, घाट आहे, नंदुरबारपर्यंत देखील पाऊस सक्रिय होईल. चांगल्यापैकी पावसाची शक्यता या ठिकाणी देखील असणार आहे. हा पाऊस संपूर्ण राज्यामध्ये गडगडाटी होण्याची जास्तीत जास्त शक्यता असणार आहे. किनारपट्टी किंवा घाटामध्ये देखील पाऊस या ठिकाणी उद्या पण वाढणारच आहे. जर आपण परवाचा अंदाज बघितला तर परवा अजून पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे आणि ही वाढ कोणत्या भागामध्ये होऊ शकते तर नंदुरबार आहे, धुळे असेल, नाशिक आहे, त्यानंतर अहिल्यानगरचा देखील काही भाग येईल, छत्रपती संभाजीनगर आहे, जालना असेल, हिंगोली, परभणी आहे, नांदेड आहे आणि विदर्भाचा संपूर्ण विभाग या ठिकाणी 30 तारखेला चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे. खास करून जर बघितलं आपण 30 तारखेला तर आपल्याला नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरचा बहुतेक उत्तरेकडचा भाग, जालना, बुलढाणा, परभणी, हिंगोली, त्यानंतर अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर या ठिकाणी किंवा मग चंद्रपूरपर्यंत अतिवृष्टीच्या नोंदी होण्याची जास्त शक्यता आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोलीपर्यंत देखील आहे. या ठिकाणी महापुराचा खूप मोठा धोका आहे. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनजीवन विस्कळीत होईल अशा प्रकारची या ठिकाणी परिस्थिती निर्माण होणार आहे. बाकी ठिकाणचं जर बघितलं आपण तर बाकी ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस बीड असेल किंवा नांदेडचा राहिलेला भाग आहे, सोलापूर असेल, अहिल्यानगरचा राहिलेला बीडचा देखील भाग असणार आहे. मात्र 30 तारखेला जे असेल थोड्याफार प्रमाणात होत नाही, आपल्याला सातारा, पुणे असेल या ठिकाणी काहीसा पावसाचा जोर कमी झालेला बघायला भेटेल. त्याचं कारण म्हणजे की जे वारे असतील तर हे आपल्याला वारे चांगल्यापैकी किनारपट्टीपासून ते अंतर्गत महाराष्ट्रापासून
त्या सिस्टीमकडे या ठिकाणी सक्रिय झालेल्या बघायला भेटतील आणि त्यामधूनच जे असेल तर या भागामध्ये वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे पावसाची शक्यता थोडीशी जी असेल तर ती कमी होताना बघायला मिळेल. थोडेफार धावते फटकारे या ठिकाणी येऊ शकतात. धावता पाऊस येण्याचा अंदाज आहे. आणि जर 31 तारखेचं नियोजन जर बघितलं आपण तर 31 तारखेला देखील पावसाचा जो जोर असेल तर बऱ्याच अंशी कमी होईल. मात्र उत्तरेकडचा जो भाग आहे या ठिकाणी हा पाऊस सक्रिय असेल. कदाचित बुलढाणा, अमरावती किंवा अति उत्तरेकडील नागपूरच्या भागामध्ये हा पाऊस या ठिकाणी ढगांची निर्मिती होईल. मात्र हा जोर या ठिकाणी आपल्याला छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरच्या देखील काही भागामध्ये बघायला भेटणार आहे. बाकी राज्यातील पावसाचा जोर कमी होईल. काही ठिकाणी ढगांची निर्मिती होईल. मध्यम ते जोरदार पाऊस हा थोड्या वेळासाठी आपल्याला बाकी ठिकाणी बघायला भेटेल. परंतु विस्तृत क्षेत्रावरती, मोठ्या क्षेत्रावरती व्याप्ती पावसाची या ठिकाणी राहणार नाही. बाकी त्यापुढचा अंदाज जो असेल तर तो देखील आपल्याला परवा किंवा उद्यापर्यंत देखील अजून काय यामध्ये बदल असेल किंवा बदल तर होणारच नाही शक्यतो, परंतु पुढची माहिती जी असेल ती नक्कीच या ठिकाणी नवीन एक देखील महत्त्वाची सिस्टीम बनणार आहे. कदाचित ते चक्रीवादळ देखील बनू शकतं. त्या संदर्भाची माहिती तुमच्यापर्यंत देण्यात येईल. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाची विनंती म्हणजे हा व्हिडिओ जे असेल तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. धन्यवाद.